टॉस करण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतोय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। सो टॉस आपण करणार आहोत। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नागझरी संघ आपल्याला लढत देताना दिसणार आहे अगेन्स्ट टीम वल्लभ। कॉल कोणाचा असेल? वल्लभ टीमचा असेल की नागझरी? नागझरी टीमचा कॉल। टेल अशी मागणी आहे आणि इट इज हेड म्हणजे टॉस वल्लभ संघाने जिंकला। आपल्याकडे वेळ नाही मित्र, फक्त निर्णय सांगायचा। गोलंदाज टॉस कंप्लीट, टॉस जिंकला आहे वल्लभ संघाने। प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला। साहेबांना देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सेकंड इनिंगला देखील आता होत आहे सुरुवात। कुठे जाऊ नका, सामन्याचा आनंद घ्या। धन्यवाद। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आपण पाहतोय उसाटणे चषक 2024 तिसरं पर्व, दिवस पहिला आणि पहिल्या दिवसाचा हा चौथा सामना पहिल्या फेरीतील। एका बाजूला श्री मलंग वावंजे आणि दुसऱ्या बाजूला ईश्वर 11 खोणी सी या दोन संघांदरम्यान टार्गेट या मॅचचं आपण जर बघितलं तर ते 66 धावांचा पाठलाग करायचा। मॅचला सुरुवात करा प्लीज। दोन्ही संघांना सूचना, ऑलरेडी आपल्याला वेळ झालेला आणि यानंतरचे दोन्ही संघ देखील तयार राहा। आपण श्री गणेश वल्लभ आणि श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी। द्वारकानाथ चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली आणि सचिन कडू सर मॅन फ्रॉम रोहिंजन, दोन्ही अंपायर्स सध्या ऑन ग्राउंड आहेत। मॅचला सुरुवात आघाडीची जोडी आपण पाहतोय ओमकार पाटील आणि मयूर म्हात्रे, तर पहिल्या षटकामध्ये साहिल ठोंबरे। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। फुल टॉस आहे, मिड ऑन आतमध्ये त्याचा फायदा उचलेल। लॉंग ऑन सीमा रेसचा पार आलाय चौकार। ला चेस डाऊन करायचंय आणि जवळपास 13.20 चं रिक्वायर्ड असताना आलेला ओमकार पाटीलचा बॅटमधून चौकार। चांगला फटका, फुल टॉस होता, खराब चेंडू, खराब लेंथ होती, त्याचा फायदा उचलला। सुरुवात महत्वाचीच आहे कारण लक्ष देखील इतकं छोटं नाहीये। 66 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि कारण सर बघा चेजिंग मध्ये ही गोष्ट महत्वाची असते की तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं की अपोनंट टीमचं हे प्रमुख गोलंदाज गोलंदाजी करणं, कोणाच्या अगेन्स्ट आपल्याला किती बनवायचं ती गोष्ट माइंड मध्ये ठेवावी लागते। सुरुवात चांगली। आत आलाय चेंडू, अपील स्ट्रॉंग होती पण अंपायरचा स्पष्टपणे नकार। कदाचित एज असावी, येस अंपायर सांगतात आपल्याला की इथे बॅटची एज होती, दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे, अन्यथा तो समोरच गवसला होता, पॅव्हलियन मध्ये जावं लागलं असतं। चांगलं कमबॅक आपण पाहतोय चौकारानंतर साहिल ठोंबरेचे। इंटरेस्टिंग मॅच आहे श्री मलंग वावंजे विरुद्ध ईश्वर 11 खोणी सी या संघांदरम्यान। या अगोदर 3 मॅचेस झाले आहेत विशाल, त्यामधून फक्त एकच सामना जो वाकड्याने ब्राह्मण करोलेच्या विरुद्ध चेस करत असताना जिंकलेला आहे। फुल टॉस पुन्हा एकदा मिड ऑनला, फिल्डर आतमध्ये आहे आणि प्रचंड वेगाने चेंडू लॉंग ऑन सीमा रेसा पार, ओमकारचा दुसरा चौकार। तो चेज कंप्लीट का झाला होता, वाकलन टीम त्या चेजिंग मध्ये का जिंकली होती, त्याचा महत्वाचं कारण हे देखील राहिलं होतं की ओपनिंग पेअरने चांगलं कार्य केलं होतं। सलामीवीरांनी एक चांगली सुरुवात मिळवून दिली होती आणि ते कार्य आता या इनिंग मध्ये, या सेकंड इनिंग मध्ये जर झालं तर या 66 देखील चेज होऊ शकतात। निश्चितपणे, बिकॉज सुरुवात फार चांगली केली होती ओमकारने, 2 चौकार आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये आला। खराब चेंडू जर मिळाला
तर निश्चितपणे तो अटॅक करणार आहे. सेकंड फलंदाज बाद. साहिल ठोंबरेचं रिप्लाय कमबॅक ओमकार पाटील बाद. कल्याण पूर्वेचा विधानसभेचे सध्याचे आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड. गणपत शेठ गायकवाड मागचे 15 वर्ष 3 टर्म आमदार राहिले, तर त्यांच्या अर्धांगिनी या आताचा टर्मचा म्हणजे आताच्या पुढच्या 5 वर्षाचा आमदार. कोलात होता, ड्राईव्ह केलाय. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देत असताना ड्राईव्हचा फटका आपण बघितलाय. तो फलंदाज किरणच्या बॅटमधून सिंगल ने धावसंख्या आपण पाहतोय ती 9 या आकड्यावरती. आपण वाख्यांच्या मॅच विषयी बोलत होतो की कशा पद्धतीने त्या धावा चेस झाल्या. निकेश पाटीलची सुरुवात, विशाल तू जरूर चांगला उल्लेख केलास की निकेशनी जी पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावांनी सुरुवात केली होती, तशा सुरुवातीची अपेक्षा इथे देखील आहे ती श्री मलंग वामजेच्या फलंदाजांकडून. ऑन साइडला ट्रॅक करण्याचा प्रयत्नात आत लागला बॉल. मिड विकेटचा फिल्डर अनंता येतोय, पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो कव्हर करू शकला नाही. सिंगल इथे मिळते आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 1 विकेट, 10 धावा, 10 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. तर अगदी फार लवकर आले, पण त्यानंतर सर आपण पाहिलं तर गोलंदाजाने देखील कमबॅक केला. 66 धावांचा चेज होता. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा, म्हणजे येणाऱ्या 4 षटकांमध्ये अजून देखील 56 धावांची आवश्यकता. मॅच इंटरेस्टिंग या ती मात्र शंका नाही, बिकॉज दोन्ही बाजूला तितकी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वर 11 खोणी सी विरुद्ध श्री मलंग वावंजे या दोन संघांदरम्यान. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. समोरच्या एंडकडून आपण पाहतोय गोलंदाज अनंता मात्रे. ओ राईट झाला बॉल. पडल्या बरोबर बॉल ज्या वेगाने आला आणि ज्या वेगाने उसळलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल ही अनंताची बॉलिंग ऍक्शन. खांद्याचा फार चांगला वापर, समोर मारण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ मध्ये, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. फार चांगला चेंडू, पहिला डॉट. या वेळेला बॅट हातामध्ये फिरली. मिस टाइम, एक्स्ट्रा कव्हर मागे चालले. चांगला झेल संदेशने टिपलाय. फलंदाज मयूर बाद. दुसरा धक्का श्रीमलंग वावंजेला. धाव धावफलकावरती फक्त 10. धक्का आणखीन एक दरम्यान लागला. आणि जर पाहिलं तर या चेज मध्ये आता आपल्याला फलंदाजी करणारा संघ थोडा मागे दिसतोय, वावंजे संघ. कारण सुरुवात चांगली करून दिली होती, जे मी म्हटलं की पहिल्या 3 चेंडूंवरती 2 चौकार होते, पण त्यानंतर मागील जर आपण 5 चेंडू पाहिले तर तासावरती फक्त 2 धावा आणि 2 विकेट. विशाल, आपण आतापर्यंत पाहतोय की आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 स्कोरर आलेले आहेत, ज्यामधला अगोदर भाया होता आणि आता जतीन आलेला, आणि दोघंही अगदी प्रोफेशनल स्कोरर प्रमाणे स्कोरिंग करत आहेत. सो स्कोरबोर्ड कडे लक्ष दिलं सर असं वाटणार नाही काही विचारावं, कारण अगदी तंतोतंत त्यांचं लिखाण आहे आणि जे तुला पाहिजे ते स्पष्टपणे दिसतंय. पहिली विकेट आपण बघितली 8 वरती पडली, तर 10ला
दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पुलरलेन चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन रचनात्मक आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदून जाणारा चौकार फलंदाज तेजस मुकादमचा बॅटमधून. आता जशी मला माहिती मिळाली, दोघंही यंगस्टर आहेत, मात्र प्रोफेशनल स्कोरिंग ते दोघंही करत आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी आजवर स्कोरिंग केलेली आहे. भाया आणि त्याचबरोबर जतीन दोघांचं मनापासून आभार. कारण समालोचक तेव्हाच इतकं तुमच्या समोर बोलू शकतो जेव्हा त्याला समोर काय लिहिलेलं दिसतं. स्कोरर जितका बोलका असतो तितकं चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचतं. बॉल राईज झाला, अनंताची हाईट ही त्याला बेनिफिट देते आणि ॲज अ बॉलर क्रिकेटमध्ये तुम्हाला हाईट बेनिफिट देतं. ती सध्या आपल्याला पाहतोय गोलंदाज अनंता गोलंदाजी करत असताना त्याला त्याच्या हाईटचा बेनिफिट जो होतो. बॉल राईज झालेला आहे आणि दोन्ही राईज होणारे बॉल डॉट झालेले फलंदाज. यावेळेला मिस टाइम, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डाऊन दी बॉल, वेल जस्ट कॅच, फलंदाज बाद. चार धावा खर्च करतोय, पण दोन महत्वपूर्ण विकेट देखील मिळवलेल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजावरती ते दडपण आहे की विकेट देखील टिकवायचे, पण त्यासोबत धावा देखील बनवायचे आहेत. त्यामुळे रिक्स घेत आहेत आणि त्या रिक्सने विकेटची संधी निर्माण होते आणि गोलंदाज ते चान्स गमवत नाहीयेत तर विकेट मिळवतात. स्ट्रेट बॅट पिकअप शॉट, लॉंग ऑन द फिल्डर सरफराज, पण त्याच्या वरतून सीमा पार आलाय कुणाल आणि त्याचा बॅटमधून षटकार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ संपला. विकेट पडले 3 धावा, धावफलकावरती 20, बॉल शिल्लक 18 आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 46-46. इक्वेशन जर आता आपण पाहिलं तर 18 मध्ये 46 धावांची आवश्यकता, म्हणजे ऑलमोस्ट 15 रन प्रति ओव्हर आता इथनं बनवायचे आहेत आणि येस चेझेबल आहे, बट त्यासाठी विकेट्स हातामध्ये ठेवावे लागतील आणि प्रत्येकी ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं इथनं गरजेचं असेल. जी जोडी मैदानात सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर कुणाल पाटील आणि त्यांचा समवेत आहेत. किरण आणि कुणालची जोडी मैदानाच्या आतमध्ये 18 मध्ये 46 धावांची आता आवश्यकता. आणि क्रीडांगण जर आपण पाहिलं करण सर तर भरपूर चांगलं क्रीडांगण, आउटफील्ड अतिशय फास्ट आहे या क्रीडांगणावरती. जरूर निश्चितपणे काही गावांना आता एकही क्रीडांगण राहिलेलं नाही, तर उसाटणेकरांना जवळपास 3ही क्रीडांगण आहेत आणि 3ही अगदी सुसज्ज आहेत. तुला येतानाच पाहायला मिळाले असेल अगोदरची 2 क्रीडांगणं आणि आताच ही स्पर्धा सुरू असणार हे देखील क्रीडांगण. फार मोठी वनसंपत्ती देखील आहे, कारण श्रीमलंगडाच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. हवेमध्ये काही काळ चेंडू आपण बघितला, लॉंग ऑफ द फिल्डर हर्ष कव्हर करेल, सिंगल मिळते. तुझ्या माहितीसाठी जरूर सांगेन की याच मैदानावरती राज्यस्तरीय सप्ताह देखील आपल्याला काही महिन्यांअगोदर पाहायला मिळाला, जो श्रीमलंग मुक्तीसाठी आपल्याला जरूर असं म्हणू शकतो आपण डिरेक्टली की त्यासाठी देखील खास करून तो होता. आणि ही काळाची गरज आहे. आता हिंदू धर्माला जागृत करणं हे देखील काळाची गरज आहे. जरूर त्याविषयी आपण बोलू, मात्र सध्या या मॅचच्या दिशेने वळूयात. साहिल ठोंबरे ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, पण या वेळेला वेगाने चेंडू होता. आशा करतोय की गंभीर दुखापत नसेल फलंदाजाला. क्रिकेटमध्ये आपण विशाल एक गोष्ट आता प्रामुख्याने बघत आलेलो, जसे फलंदाज ॲब्डोमिनल गार्डचा वापर करतात तसं आता फेस शील्डचा वापर करणं हे देखील
काही काळानंतर काळाची गरज असेल. किरण पवारला जी इजा झाली त्यानंतर तो फेस शिल्डचा वापर करतोय. सुशांत मोकलला आपण पाहतो रायगडचा. त्याचबरोबर ऋषी नाईक असेल वहालचा. त्यानंतर अक्षय पवार आणि TDPL मध्ये मी प्रथमेश म्हात्रे बिट्टू फुंडेचा जो फलंदाज आहे त्याला देखील बघितलं. ही काळाची गरज आहे कारण वेगाने आता चेंडू आणि गोलंदाज देखील तितकेच अटॅकिंग बॉलिंग करत असताना पाहायला मिळते. लॉफ केलाय स्वीट साऊंड ऑफ द बॅट. लॉंग ऑफ सीमा रेषेचा बाहेर. कुणालचा बॅट मधून दुसरा दणका षटकार. आणि असं भरपूर चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला कारण आता चेहऱ्याचं रक्षण करणं देखील गरजेचं झालेलं आहे. कारण आता आपण पाहतो की काही असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे इतकी गती देखील आहे की एज लागून बॉल कधी कधी थर्डमार फानलेगला बीट करून देखील निघून जातो. आणि लास्ट स्ट्रोक बद्दल बोलायचं झालं लॉफ्टेड ड्राईव्ह जबरदस्त फटका आणि यावेळेस हुक केलाय खाली क्षेत्र लॉंग लेगला कोणताही फिल्डर नाहीये फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग से फिल्डर धावतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत जर आपण पाकलं तर इथनं पूर्ण केल्या जातील या धावा. दोन दोन धावा मिळतील धावफलक या दोन धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल शिल्लक आहे 14 आणि 14 चेंडू 37 धावांची गरज आहे. कुणाल जे आक्रमण करतोय त्याचा बॅटमधून 2 षटकार देखील आलेले क्षमता आहे. आत्मविश्वासाने खेळतोय जबाबदारी त्याने घेतलेली आहे आणि जर मोठे फटके आले तर या मॅच मध्ये कमबॅक. ओ राईज झाला बॉल नजर नव्हती शेवटच्या क्षणाला नजर हटली आहे त्याची आणि त्यामुळे इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि लगेचच ती विचारपूस गोलंदाज देखील करत असताना पाहायला मिळाला. या सर्व गोष्टी क्रिकेट जरी आपण अपोनंट टीम मध्ये खेळत असलो तरी भावनेने भरलेला खेळ आहे. त्यामुळे इथे लगेच गोलंदाजाने देखील फलंदाजाची विचारपूस केली आणि तो सेफ आहे त्याला जास्त लागलं देखील नाही इजा देखील झालं नाही. पण कुणाल आता मात्र अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तयार असेल. बॉल आता उरलेत ते फक्त 13 आणि 13 चेंडू 37 धावांची गरज आहे मॅच मध्ये. येस थोडी काळजी घेणं गरजेचं आहे कारण जस्ट आपण फेस मास्कचा उल्लेख केला होता. ओव्हर द विकेट पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग जो अतिरिक्त बाउन्स होता ना त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने पुलचा प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. आता फिल्डर पाठलाग करतात आणि 2 धावा मिळतील म्हणजे दरम्यान इथनं खेळ देखील समाप्त झालेला आहे. अवघ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचलाय 31. 31 धावा धावफलकावरती म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंवरती आता आवश्यकता आहे 35 धावेंची म्हणजे 17.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. अजून देखील मी म्हणेन मॅच भरपूर बाकी आहे. अजून देखील इथनं चांगली फाईट होऊ शकते. चला ड्रिंक्स ब्रेक आहे 2 मिनिटाचा पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये आणि ड्रिंक्स ब्रेक आहे सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद.
या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 32 वरती. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे ॲक्शनला. विकेट डॉट बॉल आल्या तर या मॅच मध्ये कोणी सी असेल पुढे, षटकार चौकार आले तर या मॅच मध्ये वावंजेचं देखील कमबॅक असेल. मग कुणाल आता खरं अर्थानं आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. जसा बॅटमधनं 2 षटकार देखील आलेले आहेत, ज्याने खऱ्या अर्थानं त्याची स्ट्रेंथ त्याची अबिलिटी आतापर्यंत दाखवलेली आहे. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, प्रयत्न केला आहे, बट मिस टायमिंग, फार उंच गेला हा बॉल आणि फिल्डर आहे स्वतः गोलंदाज. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथनं कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. फिल्डरचा मूड ज्याप्रमाणे दिसतो की कॅच पकडायचीच नाहीये आणि पकडली तरी सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडू. येस, आता एखादा प्रेक्षक फेविकॉलचा पोस्टर घेऊन ऍड करायला आला तर यात वावगं ठरणार नाही. जवळपास 15च्या जवळपास कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत पहिल्या मॅच पासून. प्रत्येक डावामध्ये ॲव्हरेज आहे किमान 3 ते 4 कॅचेस ड्रॉप होण्याचा. आदरणीय संतोषी काळू पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. 10 चेंडू 34. पूल केलाय, गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला सरफराज धावतोय. ओहो, चांगली फिल्डिंग. हर्ष कव्हर करून थ्रो करेल तोपर्यंत मिळतात सहजरित्या 2 धावा. नवीन फलंदाज अक्षय पाटीलचं आगमन, ज्याच्या बॅटमधून 2 आलेल्या, 2 ने धावसंख्या पोहोचली पुढे 34 वरती. बॉल शिल्लक आहे 9 आणि 9 मध्ये गरज येते आता 32 धावांची. या 3 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका आवश्यकच आहे या धावसंख्येला चेस करत असताना श्रीमलंग वावंजेला. प्रॅक्टिकली जर विचार केला तर एक नव्हे तर कमीत कमी 2 तरी पाहिजेत, कारण 32 धावा बनवायच्यात 9 मध्ये. आणि त्यापैकी एक आलाय की काय, बॉल हव्यामध्ये आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पाठलाग करतात, बट बॉल निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. या महत्वपूर्ण क्षणावरती मच नीडेड बाउंड्री, चौकार. थँक्यू डीजे. आदरणीय संतोषी पाटील साहेब उद्योगपती यांच्या ठिकाणी आगमन झालेले आणि त्याचबरोबर धनाजी नाना पाटील यांच्या ठिकाणी आगमन. पुन्हा एकदा आपलं आम्ही उसाटणे चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय संतोष पाटील यांचे आगमन, आपलंही सहर्ष स्वागत. या चौकाराने धावसंख्या उभारी घेते. स्कोमॉझॉन 38, बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8-28 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये वावंजेला. कमॉन हरी अप कोणीसी, जास्त वेळ घेऊ नका आपण. 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये 28 धावांची आवश्यकता आणि एक चौकार आपल्या लास्ट बॉल वरती येताना पाहायला मिळाला होता. सामना अजून देखील भरपूर बाकी. येणाऱ्या 2 चेंडूंवरती आणखीन एक बाउंड्री हवी आहे बॅटिंग टीमला. ओव्हर द विकेट, 8-28 आणि हा चेंडू येतो निर्धाव. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये इथनं अपयशी ठरले बॅटर. निर्धाव चेंडू येतो आणि एक डॉट बॉल देखील आता ईश्वरी 11 खोनी सी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालला. ते मात्र शंका नाही याच्यात. बॉल उरलेत आता फक्त 7 आणि 7 बॉल 28 धावांची गरज आहे. किरण म्हणतोय आता अक्षयला की इथे चान्स घेणं फार गरजेचं आहे. विकेट जरी पडली तरी चालेल, पण जर एक मोठा फटका या क्षणाला आला तर मॅच ऑन होईल आणि कदाचित 22 अथवा 24 धावा उरतील शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रेट बॅट, बॅटचा चेहरा उघडला आणि लॉंग ऑन हवा यात्रेसाठी पाठवलंय चेंडूला. आला एक भव्य षटकार आणि या षटकाराने सामना शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 22 धावांची गरज. चला फिल्डिंग सेट करायची टीम खोनी सी. जबरदस्त फटका आला. 6 मध्ये 22 धावांची आवश्यकता. मी कमीत कमी 2 बाउंड्रीजचा उल्लेख केला होता शेवटच्या 3 चेंडूंवरती आणि 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाला.
6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 22 धावांची आवश्यकता. मग ज्याप्रमाणे बॅटिंग केली जात आहे असं वाटतं की क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळणार आज. या अगोदर आपण पाहिले भरपूर सारे सामने, बट शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला लढत आज पाहायला मिळालेली नाहीये. पण ती या मॅच मध्ये होईल का? 6 मध्ये 22 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर विश्वास दाखवला आर्यन ठोंबरेवरती. 4 ओव्हर आतापर्यंत ही लढाई भरपूर चांगली लढली. बॅटर अक्षय पाटील आणि त्याचा संवेद किरण आपल्याला पाहायला मिळतो. पण ही लढत आता किती वेळ कायम राहील या सामन्यामध्ये, आपल्याला जिंकताना कोण दिसेल हा सर्वात मोठा प्रश्न. कारण दोन्ही टीमचे एफर्ट्स, मेहनत भरपूर चांगली राहिली या मॅच मध्ये. 6 मध्ये 22 येणारे 6 चेंडू इथे दोन्ही टीमचं भवितव्य डिसाईड करतील की इथनं पुढे कोण जाईल आणि या चरणावरती या स्पर्धेला टाटा बाय बाय कोण करेल. पहिलाच बॉल सोडून दिलाय, दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे इथनं मिळेल. क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगत असो की वाचण्याचा मार्ग नाहीये, वाचण्यापेक्षा लढणं हे कित्येक तरी पटीने चांगलं असतं. कारण जेव्हा तुम्ही लढता तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला देखील मिळतात. आता बघा चॅलेंज आहे, प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे. प्रेशर फलंदाजांवरती देखील गोलंदाजावरती देखील आहे. 6 मध्ये 21. हा बॉल देखील सोडून दिला. जस्ट मी उल्लेख केला की प्रेशर फलंदाजावरती देखील आहे, कारण डिफेंड करण्यासाठी रन्स कमी नाहीयेत. 6 मध्ये आता 20 धावांची आवश्यकता. बहुतांश वेळा आपण पाहिलेलं आहे की ओव्हरमध्ये जेव्हा 20 पेक्षा जास्त धावा डिफेंड करण्याची जिम्मेदारी दिली जाते तेव्हा एक मेंटली प्रेशर बॉलरवरती देखील असतो की इतक्या धावा खर्च झाल्या तर काय. बट अशा सिच्युएशनमध्ये मी नेहमी सांगतो की फ्रीली माइंडसेटने खेळ करा. आणि इथे जास्त काय विचार करण्यापेक्षा माइंडमध्ये जो प्लॅन चाललाय ना त्याला एक्झिक्यूट कसा करायचा त्याचा विचार बॉलरने करायला हवा. पायांवरती टाकला, फ्लिकचा फटका, फिल्डर आहेत का कॉर्नर रिजनवरती, लॉंग ऑनचे फिल्डर देखील आलेत, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये आता 19 धावांची आवश्यकता. बघा पहिला चेंडू जर आपण पाहिला 2 वाईट बॉल आले, त्यानंतर ही एक सिंगल. 5 मध्ये आता 19 धावांची आवश्यकता. बघा गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 1 ते 2 निर्धाव चेंडू हवे आहेत, तर फलंदाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर येणाऱ्या 5 चेंडूंवरती कमीत कमी 3 मोठे फटके हवे आहेत. तेव्हा जाऊन या 19 धावा या परिस्थितीमध्ये चेज होऊ शकतात. मग ग्रामीण क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेटचा कोणताही फॉर्मॅट जर आपण उचलून पाहिला तर नॉकआउट मॅचेस असतात. जिंकाल तर पुढे, हराल तर ती स्पर्धा सोडावी लागते. डू ऑर डाय सिच्युएशन असते. 5 मध्ये 19 आवश्यकता असताना फुल टॉस होता, ही संधी होती पण त्या संधीचा फायदा घेता आला नाहीये. निराश दिसतात फलंदाज. बॅटच्या टो एंडला लागला होता, फक्त मिडेल एक सिंगल. आता 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये 18 धावांची आवश्यकता. असा दिवस ज्याप्रमाणे आपण पाहिला की बाउंड्रीज येतात, बट त्यासाठी तुम्हाला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग ही गोष्ट महत्वाची राखली. आणि 4 मध्ये 18 देखील बनू शकतात, बट त्यासाठी प्रॉपर शॉट सिलेक्शन महत्वाचा आहे. हा चेंडू महत्वाचा. 4 मध्ये 18ची आवश्यकता असताना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटर किरणचा आपल्याला पाहायला मिळाला. हा निर्धाव चेंडू म्हणजे आता 3 मध्ये 18. आणि या स्पर्धेचा जो नियम आहे की चेसिंग आय थिंक कंपल्सरी आहे, म्हणजे 18 बनवायचे असतात. बघा पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर अतिरिक्त आले, त्यानंतर आपण पाहिलं की गेले 3 चेंडू योग्य टप्प्यावरती आर्यन ठोंबरेने टाकलेत. 3 मध्ये 18. येणारा हाच चेंडू जवळ या सामन्याचा निकाल देखील जाहीर करू शकतो. पुल करण्याचा प्रयत्न आतली कडा लागली आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. म्हणजे या मॅच मध्ये ऑलमोस्ट विजयाच्या दारावरती उभा आहे संघ, अर्थात ईश्वरी 11 कोणी सी संघ. कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आणि फलंदाज देखील बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. बघा निराश असेल टीम श्रीमलंग स्पोर्ट्स 52, कारण एका मोमेंटला असं देखील वाटत होतं की लढाई चांगली रंगेल, अंतिम चेंडू पर्यंत फाईट होऊ शकते असं वाटलं होतं. बट या लास्ट ओव्हरमध्ये 2 अतिरिक्त चेंडू नंतर काय कमबॅक केला आर्यनने. एक युवा गोलंदाज आहे आणि जेव्हा खऱ्या अर्थाने चॅलेंजेस तुम्ही फेस करताना तेव्हा तुम्ही स्वतःला घडवता. आणि आज चॅलेंज होतं की 20 धावा लास्ट ओव्हरमध्ये डिफेंड करायचा होता, कारण पहिले 2 चेंडू वाईट आले होते. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं मागील 4 चेंडू फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज आर्यनने. आणि आपण पाहिले तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील या ओव्हरमध्ये.
शॉर्ट पिच पुलचा फटका गॅप मध्ये आहे आणि फिल्डिंग यावेळेस थोडी खराब झाली. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला बट 4 धावा मिळतील. या 4 धाव्यांनी या मॅचच्या रिझल्ट वरती काही फरक पडणार नाहीये. ऑल ओव्हर टीम परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला ईश्वरी 11 खोनी सी संघाचा, कारण प्रथमतः बॅटिंग चांगली केली. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं 42 धावांची एक झुंजार इनिंग विकी ठोंबरेने पेश केली. त्यानंतर गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं ऑल ओव्हर सर्वच गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडू सोबत दरम्यान इथनं हा सामना समाप्त. सामना दरम्यान इथनं जिंकला ईश्वरी 11 खोनी सी संघाने. अभिनंदन ईश्वरी 11 खोनी सी संघ. हार्ड लक टीम श्री मलंग स्पोर्ट्स 52 प्लेअर ऑफ द मॅच विचार देखील करण्याची गरज नाहीये, कारण 16 चेंडू फेस करून ज्याने 42 धाव्यांची एक मॅच विनिंग खेळी साकारली तोच विकी ठोंबरे ठरला या सामन्याचा सामनावीर. बघा विजयी संघाने अर्थातच ईश्वरी 11 खोनी सी संघाने कुठेच जायचं नाहीये. शुभ सन्मान आपण करूया आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय मंगेश दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. यापुढील होणारा सामना श्री गणेश वल्लभ संघ आपल्याला फाईट करताना दिसेल नागझरी टीम सोबत आणि त्यामध्ये देखील प्रथमतः फिल्डिंग करताना आपल्याला वल्लभ संघ पाहायला मिळणार आहे. शुभ सन्मान केला जातो आणि त्याच पण प्लेअर ऑफ द मॅच विकी ठोंबरे आपण देखील लवकर या. तब्बल 42 धाव्यांची अप्रतिम इनिंग विकीने साकारली. त्याला आपण प्लेअर ऑफ द मॅच देखील देणार आहोत. सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. त्यांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. विकी ठोंबरे जबरदस्त इनिंग आपण विकेची पाहिली. तब्बल 42 धाब्यांची एक जबरदस्त इनिंग आणि मॅच विनिंग इनिंग राहिली. वेल प्लेड विकी आणि पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुढील सामन्याच्या दिशेने. सामन्याला देखील अगदी थोडाच वेळाने सुरुवात होईल आणि सुरुवात जशी होईल आपण आवाज ऐकूया समालोचन कक्षामध्ये मॅचचा पहिल्या सत्रासाठी विनोदजी पाटील सरांचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच विशाल. थँक्यू व्हेरी मच करण काळा. स्वागत आहे पुन्हा एकदा या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. या खेळामध्ये खरं तर या खेळाच्या आनंदाचा जो एक भाग आहे तो सगळ्यांनाच भावणार आहे आणि त्यामुळे हा खेळ प्रत्येकाच्या आवडीचा बनत झालेला आहे. या दरम्यान मान्यवरांचं आगमन झालं आहे. चला फिल्डिंगला उतरायचं आहे. टॉस जिंकलेलं आहे श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी वर्सेस श्री गणेश वल्लभ यांच्यामध्ये टॉस झाला. त्यात वल्लभ संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. लवकरात लवकर मैदानावरती उतरायचं आहे. या लवकर जास्त वेळ घेऊ नका. बघा हा 5वा राऊंड तुमचा होता आणि 5व्या राऊंडची टीम जर लेट येत असेल तर यापेक्षा आश्चर्याची गोष्ट काय असू शकते. कारण बघा 9 मॅच कव्हर करायचे आहेत. त्यासाठी निरंतरपणे याच मॅचेस सुरू राहणं गरजेचं आहे संध्याकाळपर्यंत. त्यामध्ये कुठल्या प्रकारचा खंड पडता कामा नये, जास्त वेळ वाया जाता कामा नये. अन्यथा शेवटची मॅच आपल्याला 2-3 ओव्हरची खेळवावी लागली तर मग त्याला कुठेतरी ती मजा निघून जाईल. तर प्लीज वल्लभ टीम लवकरात लवकर मैदानावरती उतरा, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला लागू शकते. जितका जास्त उशीर कराल पॅनल्टीमध्ये वाढ होऊ शकते. आयोजकांच्या सूचना आहेत मित्रांनो. प्लीज लवकरात लवकर मैदानावरती उतरा, जास्त वेळ घेऊ नका. कारण घड्याळात वाजलेले आहेत जवळजवळ 2:45 वाजलेले आहेत. 5वा राऊंड आहे. एकूण 10 संघ आज इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत. पहिला सामना आज आपण बघितला, खूप चांगला खेळ खोनी बी सरायला. त्यानंतर वाखन संघाने खूप चांगली कामगिरी दुसऱ्या सामन्यात केली करवलीच्या अगेन्स्ट. त्यानंतर विसर्वे संघाने पागडाच्या पाडा संघाला पराभूत केलं आणि
मागचा सामना आपण बघितला जिंकलेला मागच्या सामन्यामध्ये खोणी ईश्वर 11 खोनीसी तसे विनर हे 4 सामन्यामध्ये आपण बघितले. बघूया या सामन्यामध्ये काय घडते. मैदानामध्ये वल्लभ संघ उतरताना अत्यंत चांगली पद्धत आपण बघतात. रांगेत उतरत आहेत. फार कमी जे संघ असतात ते अशा पद्धतीने मैदानावरती उतरत असतात. पण या संघामध्ये मला वाटतं काही खेळाडू अनुपस्थितीत असल्या कारणाने हा संघ मैदानावरती उतरताना थोडासा विलंब करत होता. पण काय करणार, शेवटी आयोजकांकडे पर्याय नसतो. फार या आधी मी असे किस्से बघितलेले आहेत की काही खेळाडू काही संघ 5-6 जणांना घेऊन मैदानावरती उतरलेले आहेत. डाव्या बाजूला लाल रंगाची जी स्विफ्ट कार आहे तिथून काढा, कारण तिच्या काचेवरती सूर्याची किरणं पडतायत, ती परावर्तित होत आहे, डोळ्यावरती येत आहेत, खेळाडूंना त्रास होतोय. त्यामुळे जी गाडी कोणाची असेल ती एक वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या जागेवरती तुम्ही तिला पार्क करा. गाडी चालक मालक कोणी असतील त्यांना विनंती आहे. तर सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 5वा सामना, अंतिम सामना पहिल्या फेरीतील. यानंतर द्वितीय फेरीला प्रारंभ होईल. एका बाजूला श्री गणेश वल्लभ, दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. नागझरी हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आहे. क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात जिथून होते खरी तो गाव म्हणजे नागझरी. आणि क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात फक्त रायगड जिल्ह्यातून नव्हे तर रायगड ठाण्यातून जर पहिली स्पर्धा कुठे होत असेल या विभागामध्ये तर ती नागझरीच्या मैदानावरती होत असते. भारतदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आणि प्रत्येकजण जशी हंगामाला सुरुवात होते काही जणांचा सरावही नसतो, पण नागझरीची स्पर्धा खेळायची याच इराद्याने नागझरीच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. आणि तोच नागझरी संघ या मैदानावरती खेळताना दिसतोय. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी प्रथम बॅटिंगसाठी तयार होतोय. फिल्डिंगसाठी तयार आहे वल्लभ. वल्लभ म्हणलं की नक्कीच वल्लभचे आमचे प्रवीण टेंबे यांची आठवण येते, जे साथी समालोचक आहेत. आणि याच गावात जेव्हा प्रथमच समालोचकांसाठी लकी ड्रॉ बाईक ठेवण्यात आली होती ती याच वल्लभ गावातील प्रवीण टेंबे यांना मिळाली होती. ड्रॉच्या आधारे तो वल्लभ संघ फिल्डिंग करत असताना लाल रंगाची जर्सी परिधान केली, दुसऱ्या बाजूला निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसतोय नागझरी संघ. सलामीवीर मैदानावरती सुभाष म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे असे दोन सलामीचे, विश्वासाचे, भरवशाचे हे दोन फलंदाज. बॉलिंग मार्कवर विनय गावंड. पहिला चेंडू ऑफ स्टंपवरती थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, कट करतायत पॉईंटच्या दिशेने. फिल्डर येऊन चेंडू कव्हर करतात, तोपर्यंत एक धाव इथून पूर्ण करतायत. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आपण बघतायत. ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024. आणि मगाशीच आम्ही सागरशी चर्चा करत होतो की मैदान खूप सुंदर आहे. हे मैदान जर कायमस्वरूपी तुम्हाला प्राप्त करता येत असेल, मिळवता येत असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न जरूर करा. कारण या मैदानाला फारशी मेहनत करायची गरज नाही. मैदान अत्यंत सपाट आहे, सुंदर आहे. फक्त त्याला आणखीन आकर्षक तुम्हाला बनवावं लागेल जेव्हा ते तुमच्या हक्काचं बनेल. पण त्यासाठी सगळ्यांची एकजूट महत्त्वाची आहे. मैदानं अशी मिळत नसतात. टायगरकरांनी किती पोलिसांचा मार खाल्ला, कित्येकांनी जेलमध्ये गेले, तेव्हा ते मैदान त्यांना मिळालं. तो त्यांचा संघर्ष, त्यांचा इतिहास राहिला मैदानाच्या बाबतीत. फुलटॉस यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येत आहेत. इनफिल्डमध्ये चेंडू अडवला, तोपर्यंत एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 2. 3-3 मैदानं जरूर आहेत, पण सगळीच मैदानं आपली राहतील का हा देखील प्रश्न आहे. मैदान असणं ही काळाची गरज आहे. काही वर्षांनी लोकांना अंगण सुद्धा राहणार नाही आणि तुम्हाला हॉलमध्ये जाऊन लग्न कार्य पार पाडावे लागतील, शुभ कार्य तुमची पार पाडावी लागतील. यावेळेस पंच केलाय कव्हरच्या दिशेने. पॉवर प्लेचा एक सुंदर फटका, चेंडू सीमारेषे बाहेर. पहिला चौकार नागझरी टीमसाठी, फलंदाजसाठी कडे बघतो आपण सुभाष म्हात्रे.
या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 10 सलग 2 चौकार आपण बघितलेले आहेत. यावेळेस कट करतायत फिल्डर आहे तिथे चेंडूला थांबवलंय पण हाताला ब्रश करून चेंडू निघालाय थोडासा मागे. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचते 11 धावा. पहिले 2 चेंडू 2 धावा होत्या, त्यानंतरच्या पुढच्या 2 चेंडू 2 चौकार आले आणि आता सिंगल. एकही फलंदाज बाद झाला नाही, जमेची बाब आहे. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीचे सगळे सामने 5 ओव्हरचे होणार आहेत आणि त्यानंतर द्वितीय फेरीला जसा प्रारंभ होईल आयोजक सांगतील किती ओव्हरच्या मॅचेस असतील. बॉलिंग मार्कर विनय पुन्हा एकदा. स्टार्टिंगला बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण कुणाल, जो एक बॉल मगाशी त्याने फेस केला होता, सिंगल वरती खेळतोय. हो अपील पंचांनी स्वीकारलंय. नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज लेग बिफोर विकेट, पायची पहिला धक्का. बॅटर मैदानावरती येतोय तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय म्हात्रे. क्रिकेटमधला तिसरा क्रमांक बॅटिंगमधला फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. याच क्रमांकावरती खेळत असताना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांनी आपल्या नावाचा डंका वाजवला. तिसरा क्रमांक आपण बघितलं व्हिवियन रिचर्ड्स यांचा होता. तिसऱ्या क्रमांकावरती विराट कोहलीला खेळताना बघितलं, केन विलियम्सनला खेळताना बघितलं, AB डिव्हिलियर्सला खेळताना बघितलं. असे कित्येक फलंदाज ज्यांनी तिसऱ्या क्रमांकावरती येऊन आपल्या नावाची एक दहशत निर्माण केली. हा क्रमांक फार महत्त्वाचा असतो. बघा ओपनिंग पेर जेव्हा लवकर बाद होते एखादा फलंदाज, तेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असते डावाला सावरण्याची. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका वलप. आणि तिसऱ्या क्रमांकावरती बऱ्याचदा एक चांगली सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती जबाबदारी असते की या चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत कसं कन्वर्ट करायचं, ही जबाबदारी तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटरच्या खांद्यावरती असते. आणि या तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर अक्षय म्हात्रे आलेला आहे. बघूया अक्षय कशा पद्धतीने धावसंख्येला आकार देतोय. पहिले षटक संपलं तेव्हा धावफलकावरती 11, एक विकेट गमावलेलं आहे. बॅटर बाद झाले होते त्या ठिकाणी कुणाल म्हात्रे आणि बॉलिंगसाठी न्यू बॉलर तयार होतोय अमन पाटील तयार होतोय. वलपचा संघ खेळत असताना वलपमध्ये नाईट स्पर्धांचं आयोजन अत्यंत दिमागदार इथे आपण कित्येकदा बघितले. आणि रायगड जिल्हा नाईट स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहे. पनवेल तालुक्यात जितक्या नाईट स्पर्धा होत्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही होत नाही. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये कुठेच होत नाही. नाईट स्पर्धांची परंपरा लाभलेला तालुका जिल्हा म्हणजे रायगड आणि तालुका पनवेल. स्ट्रेट ड्राईव्ह यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर सरकत आहेत एक्स्ट्रा कव्हरवरनं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय जबरदस्त थ्रो. बघा चांगले क्षेत्ररक्षक असणं ही देखील एक जमेची बाब आहे. बऱ्याचदा बॅटिंगबद्दल बॉलिंगबद्दल भरभरून बोललं जातं, पण कधी कधी फिल्डिंगमुळे कित्येक संघांनी सामने गमावलेले आहेत. त्यामुळे तिन्ही डिपार्टमेंट तुम्हाला बलवान बनवावे लागतील. त्यासाठी चांगले क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. ओ हो ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय सीमा पार, येतोय हा षटकार.
शॉट ऑफ लेन यावेळेस मात्र पॉइंटच्या अगदी समोर टॅप केला होता. पडल्यानंतर चेंडू उसळला, डोक्यावरनं मागे गेला, चेंडूला आत ढकललाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत चांगला ताळमेळ दोघांमध्ये बघायला मिळते. खूप चांगलं कॉर्डिनेशन बघायला मिळते आणि ते असणं गरजेचं आहे. जसं फिल्डरमध्ये आपण बघितलं, पॉइंटला 2 फिल्डर धावत गेले, दोघांमध्ये कॉर्डिनेशन चांगलं होतं. एकानं चेंडूला आत ढकलला, दुसऱ्याने लगेच उचलला आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना दोघांमधलं 2 बॅटरमधलं कॉर्डिनेशन आपण बघितलं आणि खूप चांगलं अंडरस्टँडिंग. ताळमेळ फार महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा तो ताळमेळ दिसत नाही, त्यामुळे चुका होतात आणि संघ पराभूत होण्याची कारणही आपण बऱ्याचदा बघत असतो. दरम्यान संतोषजी पाटील यांचं आगमन झालेले विनंतीगण आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. सुंदर मैदान आणि सुंदर अशी वातावरण निर्मिती केलेली, क्रिकेटला पोषक अशी वातावरण निर्मिती केलेली आणि सुंदर पद्धतीने मैदान सजवलेले. अत्यंत सुंदर अशी खेळपट्टी आहे आणि ही आउटफील्ड. शॉट ऑफ लेन पूल केलाय, गॅप मोठी, फटका मोठा, चेंडू सीमा पार, येईल चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 15 आतापर्यंत आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. त्यामध्ये बघा, एक दुहेरी, एक ट्रिपल, एक डॉट, एक चौकार, एक षटकार, अशा प्रकारचे षटक अमन पाटीलचं राहिलेले आहे. फुल टॉस, बॅटची एज लागून चेंडू गॅप मध्ये फायनलच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. प्रभात पाटील. आणि अशा प्रकारे दुसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाची 28. 14 धावांची धावगती, अत्यंत चांगली धावगती आहे. हेल्दी रन रेट. पाणी हवंय का? पाणी घेऊन जा मैदानात. 14.00 धावांची गती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11, त्यानंतर 17 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. अमनने या ओव्हरमध्ये शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी भरपूर केली. त्याचबरोबर फुलटॉस चेंडू आपण बघितला, या ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नाही, पण 17 धावा वसूल केल्यात. सुभाष मात्रेची बॅटिंग बघा, त्याचा कॉन्फिडन्स लेवल बघा, त्याचा फुटवर्क बघा. एक चांगला फलंदाज होण्यासाठी तुमच्याकडे प्रामुख्याने 4 गोष्टी असायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फुटवर्क फार महत्त्वाचा आहे, शॉट सिलेक्शन महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर चेंडूवरची नजर, ती लेंथ तुम्हाला लवकर कळायला हवी, आणि त्याचबरोबर आत्मविश्वास तर महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत घेऊन जात असतो. बघा, डाव्या बाजूला शाळा आहे. प्लीज, मी सकाळी अनाउन्समेंट केली होती की शाळेजवळ कोणीही कुठल्या प्रकारचा सराव करू नका, गाड्याही तिथे पार्क करू नका. मित्रांनो, लक्षात असू द्या, शाळेसमोर कोणीही कुठल्याही प्रकारे गाड्या पार्क करू नका किंवा सराव करू नका. आयोजकांच्या सूचना आहेत, ही अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोणी सराव करत असेल ते थांबवा. दुसऱ्या बाजूला कुठेतरी एका कोपऱ्यात सराव तुम्ही करा. तर 2 षटकं 28 धावा, 1 विकेट गमावलेले कोणाच्या रूपाने, पण अक्षय आणि सुभाषमध्ये खूप चांगली पार्टनरशिप होताना दिसते. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण बघतोय विनयला आणलेले, ज्या विनयने 11 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, तोच विनय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, रिव्हर्स हा फटका क्रिकेटच्या पुस्तकात अजिबात त्याचा उल्लेख केला गेला नाही. खरं तर आधुनिक क्रिकेटमध्ये हा फटका फलंदाजाने तयार केला, तो बनवलेला आहे. पूर्वी, आजपासून 20 वर्षापूर्वी मागे गेला तर हाताच्या बोटावर मोजणे इतकेच फलंदाज होते जे रिव्हर्स खेळायचे. आता प्रत्येक टीममध्ये 4, 5, कधी 8 जण पण रिव्हर्स खेळताना आपण बघतो. पण त्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. चेंडूची लेंथ तुम्हाला लवकर कळायला पाहिजे. ऑन साइडला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, घी अगर सीधी उंगली से निकलता हो तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. आणि या ठिकाणी सुभाषने रिव्हर्स खेळल्यानंतर, तो फटका फसल्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस उजव्या हाताने येऊन ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून बघतोय आपण, हा षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय आकार, धावसंख्या वृद्धिगंत होते. चौकार आहे का अंपायर? बघा, चेक करा, कारण बॉलर सांगतात की हा चौकार आहे, पण अंपायरने दोन्ही हात वर गेलेत. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय? डायरेक्ट पडलाय का? होतं असं कन्फ्युजन, क्लोज असू शकतो बाउंड्री लाईनच्या अगदी. चेक करूया. तर बघूया आपण, साइड अँगल आपल्याकडे कॅमेरा स्टेजवरती देखील आहे
आणि ते आपल्याला व्यवस्थित चित्रीकरण झालं असेल तर जरूर ते कळेल. प्रश्न आहे चकार आहे की षटकार आहे. पण खूप चांगला फटका होता. जसा चेंडू पडला लेग स्टंपवरती निघाला लगेचच सुभाष मात्रेने तो मिडल गेला. टायमिंग अप्रतिम होतं. त्याच्या बॅटिंगमधलं त्याचा हँड अँड आय कॉर्डिनेशन अत्यंत चांगलं बघायला मिळतंय. आणि एका बाजूने जरी त्याचा साथीदार कुणाल बाद झाला तरी अक्षयला साथीला घेऊन तो धावफलक हालता ठेवतोय. ही पार्टनरशिप मोठी बनवते. बघूया हा षटकार आहे की चौकार त्यानंतर तुम्हाला स्कोर सांगतो किती झालाय. ग्राउंड अंपायरचं काय डिसिजन आहे असं आम्हाला थर्ड अंपायर विचारत आहे. षटकार आहे. मग हा षटकारच आहे. ग्राह्य धरला जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली ती म्हणजे 34. जतीन आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत आहेत. मगाशीच करणने उल्लेख केला की दोन्ही स्कोरर अत्यंत चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करत आहेत. पण रायगड जिल्ह्यामध्ये असे भरपूर स्कोरर आहेत जे व्यावसायिकरित्या स्कोरिंग करत असतात. भिवंडीमध्ये अल्पेश गायकवाडचं तुम्हाला नाव आठवेल. तसंच डोंबिवलीमध्ये तुम्ही अशोक पाटील फडकेपाडाचे आहेत, उंबारलीचे आहेत भावेश, असे कित्येक स्कोरर आहेत. खरं तर क्रिकेटमुळे या लोकांनाही स्वतःची एक ओळख निर्माण करता आली. अंपायर म्हणून कित्येकांनी अंपायरिंग करत असताना आपल्या चांगल्या कामगिरीने सगळ्यांना इम्प्रेस केलं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विनय तयार होईल. ओव्हर द विकेट अंपायरच्या डाव्या बाजूने सुभाषसाठी. हो यावेळेस मिस टायमिंग झालंय पण फिल्डर नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. पहिल्या डावात चेंडू उचलला गेलाय. तोपर्यंत एकच धाव इथून मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरची झाली 35 धावा. धावांची गती अत्यंत चांगली आहे. ही पार्टनरशिप होताना दिसते दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप. अक्षयचा रोल थोडासा सपोर्टिंगचा राहिला. त्याला फारशी स्ट्राईक मिळाली नाही पण सुभाषने आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना धावसंख्या वेगाने वाढवली. हो अपील झालंय पण पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप होती. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आपण बघतोय 35. या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 to go. चांगलं कमबॅक राहिलं विनयचं कारण षटकार आला होता दुसऱ्याच बॉलवरती. पुढच्या 2 चेंडूवरती त्याने केवळ एकच धाव दिली. एक डॉट एक सिंगल आहे. 5 ओव्हरची मॅच. यानंतरही 2 षटकं आहेत. बघूया ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे पार्टनरशिप सुरू आहे. एक मोठं लक्ष सेट करण्याच्या प्रयत्नात नागझरी टीम आहे. हा देखील जाईल मागे. डॉट बॉल. चांगलं कमबॅक. षटकार लागल्यानंतर गोलंदाजावरती दडपण येतं. गोलंदाज कितीही महान असू द्या, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला असू द्या किंवा गल्ली क्रिकेट मधला असू द्या, षटकार चौकार आल्यानंतर दबाव हा येतोच. पण या दबावाला झुगारून विनयने काय कमबॅक केले. पुढचे 3 चेंडू त्याने अप्रतिम हाताळले. एक धाव देताना 2 डॉट फेकलेले आहेत. म्हणजे पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धाव होते आणि पुढच्या 3 बॉलमध्ये एकच. आणि आता 5 चेंडू 7. बघूया एक चेंडू शेष आहे. कशा पद्धतीने अक्षय फेस करतोय हा चेंडू. बॉलिंग मार्कवर विनय गावंड. ओव्हर द विकेट. यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडला पण बॅटवर प्रॉपर आला नाही पण गॅप मध्ये गेलाय. हीच मोठी गोष्ट आहे. चेंडूला आत ढकललंय. गुड फिल्डिंग. काय कमिटमेंट आहे बघा. 2 धावा घेतलेल्या आहेत. खरं तर 3 होऊ शकले असं स्ट्राईक सुभाषला ठेवायची असावी. त्याच कारणास्तव तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. आणि अशा प्रकारे 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले 37. 12.33 ही धावांची गती आहे. जी पहिल्या 2 ओव्हरनंतर 14ची होती. पण या ओव्हरमध्ये आपण बघताय कमबॅक सुरेख झाला. विनयने 2 षटकं हाताळली. त्याने 20 धावा खर्च केल्या आणि त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 10.00. त्याने एकूण विकेट. खरं तर विकेट विनयला 1 मिळाला होता पहिल्या ओव्हरमध्ये. बघूया पुढची 2 षटकं कशा पद्धतीने वल्लभ संघ हँडल करतोय. कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाते. या खेळपट्टीवरती पहिल्याच मॅचमध्ये 83 धावा आल्या. त्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की खेळपट्टी नंदनवन ठरेल बॅटरसाठी. बघूया बॉलिंग मार्कवर शुभमला आणलेलं आहे. तर साईनाथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेन साईनाथ पाटील यांना की आपण मंचावरती या. A1 जोडी आलेली बघा. तर उसाटणीमध्ये A1 जोडी आहे म्हणजे राज विराज यायचं आहे. स्वागत आहे आपलं.
बॉलिंग मार्कवर शुभमला 5 रन करण्यात आले. स्ट्राईकला सुभाष. हो यावेळेस टायमिंग नाही झालाय. वर लागलाय झेलची शक्यता. देव देता आणि कर्म नेता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जीवनदान कुणाला दिले? सुभाष म्हात्रेला. सुभाष म्हात्रे नागझरीची रन मशीन आहे. त्याला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्याच पायावरती दगड मारल्यासारखं आहे. पण या जीवनदानाचा फायदा सुभाषने जर इथे उचलला तर मात्र हा झेल आठवेल क्षेत्ररक्षकाला. तर बघूया सुभाष 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात 39 धावा झालेल्या आहेत. झेल सुटल्यानंतर फिल्डरला बदलण्यात आले. त्याला लॉंग ऑफला आणले आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या फिल्डरला स्क्वेअर लेगला पाठवले. ड्राईव्ह केले. ऑन साईडला फिल्डर आहेत. बॉटमहँडचा सुरेख वापर केला होता. तिथे थोडंसं फंबल आणि लगेचच 2 धावा. चुका आणि चुकांची मालिका सूर्य वलभकडनं. या चुका टाळाव्या लागतील कारण समोर नागझरी सारखा एक ताकदवर संघ या संघाविरुद्ध खेळत असताना या संघाला कमीत कमी धावसंख्येवरती तुम्हाला रोखायचं जरूर आहे. पण जर झेल ड्रॉप झाले, मिसफील्ड झाली तर तुम्हाला हे साध्य करता येणार नाही. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 41 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा शुभम पाटील. शॉट आपले कट केलाय. पॉइंटच्या वरून काढलाय. इनफिल्डच्या वरून उडवलाय. पहिल्या टप्प्यात चेंडू ओलांडतोय सीमा रेषा. येतोय सुभाषच्या बॅटमधून आज चौकार. वरती खेळतोय. अपील लाऊड अपील यावेळेस पंचांनी स्वीकारलंय. गोलंदाज शुभम जणू काय सांगत असावा आयुषला, झेल तू सोडला त्यामुळे आता मला आत्मनिर्भर बनावं लागेल. स्वतःच्याच हिमतीवरती विकेट घ्यावी लागेल. त्यासाठी मला LBW क्लीन बोल्ड करावं लागेल किंवा कॉटन बॉल करावं लागेल. सुभाषला जीवनदानाचा फायदा फारसा उचलता आला नाही. एक चौकार त्यांनी जरूर टोकला पण सुभाषच्या एक सुंदर इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. सुभाषने बाद होण्याआधी केल्या धावा एकूण 36 आणि चेंडू त्याने फेस केले होते 14 आणि जवळजवळ 250च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. पण जे काम त्याच्या खांद्यावरती सोपवलं होतं ते काम त्याने व्यवस्थित पूर्ण केलेले आहे. न्यू बॅटर येतोय मैदानावरती रोशन म्हात्रे. दुसरा धक्का. पार्टनरशिप मोठी झाली होती तिला ब्रेक केला शुभम पाटीलने. चौकारानंतरचा पलटवार शुभमचा आपण बघितला. शुभम पुन्हा एकदा फुल टॉस. सरळ सरळ अगदी सरळ गॅप मध्ये पण लॉंग ऑफर बघा आयुष त्या ठिकाणी आलाय. आयुषने झेल जरूर सोडलाय पण आयुष या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. होतं क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्सने चुका केलेल्या त्याच्या आयुष्यामध्ये. मोठमोठे खेळाडू चुका करतात. आयुषने ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली केलेली आहे. थोडासा प्रेशर जरूर असेल झेल सोडल्यानंतर पण सुभाष जसा आउट झाला थोडासा रिलॅक्स झाला असेल तो. बॅटची एज पण फाईन लेगच्या वरून हा चेंडू निघालाय. शॉर्ट फाईन लेगच्या वरून सीमारेषे बाहेर चौकार. कमी वयाचे दिसतात. 13-14 वर्षाचे वाटतात मला पण बघा गाणी कशी सादर करताय. 4 ओव्हर संपल्यात आणि सांघिक अर्धशतक पूर्ण झाले नागझरीचं. या दरम्यान सँडी शेठ टिलाल यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपला. वेलकम 11 राजवीर चषकाचे शिल्पकार सँडी शेठ स्वागत आहे आपलं. एक हँडसम पर्सनॅलिटी. तर अखेरचं षटक बघूया कोण घेऊन येतोय. 50 धावा झालेल्या आहेत. 12.5ची धावगती आपण बघतायत. न्यू बॉलर प्रथमेश तयार होतोय. प्रथमेश पाटील बॉलिंग मार्कवर अंतिम षटक घेऊन येतोय. बघूया कुठपर्यंत रोखतोय नागझरीला. नागझरी
अशा पद्धतीने अंतिम षटकात कामगिरी करतोय रोशन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय म्हात्रे. दोन म्हात्रे मैदानावरती खेळत आहेत. सुभाष म्हात्रे बाद झालाय, त्याच्या आधी कुणाल बाद झालाय. प्रथमेश कॉमेडी बॉक्स इन काढला ओव्हर द विकेट. समोर खेळल्यात ओव्हर द बॉलर हेड फिल्डर आहे तिथे खराब क्षेत्ररक्षण विनयचं होतंय. चेंडू सीमारेषेबाहेर चौकार. योगेश शेठ पाटील यांचे आगमन झाले, स्वागत आहे आपलं. ऑन साइडला खेळतात फिल्डर आहेत विनय. समोरून लॉंग ऑन वरनं गेले आहेत मिड ऑनला. चेंडू अडवतात तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. प्रयत्न करतील श्री गणेश वल्लभ संघ या ओव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा. तर माहिती मिळते आयोजकांच्या वतीने याआधी जो सामना जिंकलाय खोणी सी ने त्या संघाने तयार राहायचं. यातून जो संघ जिंकेल तो खोणीशी फाईट करेल. तर खोणी सीच्या सगळ्या खेळाडूंनी तयार राहायचंय. ओ हो 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 हो, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषे बाहेर छू मंतर सिक्सर. संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 61च्या घरामध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 चेंडूत 11 आलेले आहेत. तर पुढच्या 3 चेंडूमध्ये किती येतील. आज षटकार आत्मविश्वास वाढून जाईल अक्षयचा. हो, फुल टॉस होता, व्यवस्थित नाही घेता आला बॅटवरती. माहिती अक्षयला चूक झाली आहे कारण असे चेंडू फार कमी वेळा मिळत असतात आणि तो फुल टॉस मोठ्या फटक्यात कन्वर्ट व्हायला हवा होता पण टायमिंग नाही झाला. टायमिंग फार महत्त्वाचं असतं. बॅट आणि बॉलमधला संपर्क तो अगदी योग्य वेळी फटके बघायला मिळत आहेत. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 62. बॉलिंग मार्कवर प्रथमेश पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. जाऊ दिलाय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पिचिंग झाला होता. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे. जो नियम क्रमांक 25 होता आधी. ऑक्टोबर 2017 मध्ये नियमांचे क्रम बदलण्यात आले. काही क्रम तेच ठेवले. जो 25 क्रमांकाचा नियम फार जुना होता तो 22 करण्यात आला आणि हा वाईड बॉल आपण बघताय. या वाईडने धावसंख्या धावफलकावरती 63. प्रथमेश पाटील पुन्हा एकदा. सुंदर चेंडू होता, फुल लेंथ होता, बॅटची एज लागून जातो गलीमध्ये. तोपर्यंत एकच धाव मिळेल. तर आदरणीय एकनाथ शेठ पाटील याचकडून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी कूलर देण्यात आलेले आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. एकनाथ शेठ पाटील दादा, थोडासा उशिराने आम्ही नाव घेतलं कारण आम्हाला बऱ्याचदा सांगितलं आयोजकांनी, ते गडबडीमध्ये आम्ही विसरून गेलो कारण मॅचवरही फोकस करायचा असतो. तर एकनाथ शेठ पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांनी 2 कूलर दिल्यात बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी. ते ऑनलाईन बघतायत मॅच, त्यांचं स्वागत आहे. तर यायचं आपण, जर असाल जवळपास तर प्लीज मंचावरती या. या विस्मात्रेष्टांच्या मागे एक कॉट बिहाइंड फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे हे सत्र संपले. पहिलं 5 षटकं या ठिकाणी संपन्न झाले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. तर एकनाथ शेठ पाटील एक दिलदार असं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती निस्सीम प्रेम ज्यांचं राहिलेलं आहे. त्यांनी 2 कूलर आम्हाला दिलेले आहेत आणि हे 2 कूलर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाला देण्यात येतील. तिसऱ्या दिवशी अंतिम सामन्यानंतर बक्षीस समारंभाच्या वेळेस ते कोण असतील 2 खेळाडू ही तर येणारा वेळ सांगेल. पण ज्यांनी आम्हाला कूलर दिलेले आहेत ते आमचे लाडके आदरणीय एकनाथ शेठ पाटील
यांचं आम्ही स्वागत करतोय आणि दादांकडे जर वेळ असेल जवळपास असाल तर आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तो जी पाटील यायचा आपण आपला सन्मान आहे मंचावरती केला जाईल. या दादा. संकेत यांचे पिताश्री आहेत. या या दादा या 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 सन्मान स्वीकारा. तर दादा म्हणतात आपली स्पर्धा आहे काही सन्मानाची गरज नाही पण दादा तुम्ही इथे सचिन पाटील या आपण आपलं स्वागत आहे मंचावरती. तर एकूण धावा झालेल्या धावफलकावरती 64 धावा झाल्यात 65 करायच्या आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ वलभला टार्गेट जरूर मोठं आहे पण वलभ संघ देखील एक फायटर संघ आहे. तो देखील बॅटिंगच्या माध्यमातून पलटवार करेल आणि या धावसंख्येला चेस करण्यासाठी जीवाचं रान करेल या शंका नाही. खेळाचं पहिलं सत्र संपलेलं आहे आणि खेळाचं जसं दुसरं सत्र सुरू होईल करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूया आवाज. आज सकाळपासून जो आवाज आपण ऐकतायत भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतात सरवली गावचे सुपुत्र. कमी वयामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवाज दुमदुमदन आपण ऐकलेले आहेत. ऐकूया आपण विशाल पाटील यांना खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 11 उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडल उसाटणे चषक 2024 मध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. भरपूर सारे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील आमच्या समोर जोडले गेलेत त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे भरपूर सारे प्रेक्षक मला क्रीडांगणाच्या बाहेर देखील पाहायला मिळतात जे स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने जाऊया. पहिलं सत्र समाप्त झालं जिथनं रन्स बनवल्या गेल्या 64 बनवलं गेलं आणि 65चा टार्गेट. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नागझरी संघ आपल्याला लढत देताना दिसतोय अगेन्स्ट टीम वलभ आणि श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघ प्रथमतः बॅटिंग करताना दिसला आणि त्यामध्ये अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहिली. जे सलामीसाठी आले होते सुभाष महात्रे ज्यांनी इंडिव्हिज्युअली 36 बनवलं आणि त्याचप्रमाणे क्रमांक 3 वरती अक्षय महात्रे यांनी देखील 19 धावा बनवल्या. या दोन चांगल्या इनिंगच्या जोरावरती एक चांगला टोटल सेट केलाय. 65चा चेज आहे आणि कशा प्रकारे या धावा चेज होतील, कोण जिंकेल, कोण हरेल, भरपूर सारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं दरम्यान येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला मिळतील. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. श्री गणेश वल्लभ संघ आपल्याला या सामन्यामध्ये दिसतो आणि त्यांचा अगेन्स्ट नागझरी ही बॅटल. आणि यानंतर जो होणारा सामना आहे बघा पुढील सामना अशा प्रकारे असणार आहे. ईश्वरी 11 खुनीसी त्यांच्या विपक्षामध्ये या सामन्यामधनं जो जिंकेल तो खेळणार आहे. 65चा चेज म्हटलं गेलं तर 13 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत आणि सध्या सगळीला डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगी पाटील बघा प्रत्येकाची मेहनत आहे. संपूर्ण वेलकम 11चा मी आवर्जून उल्लेख करेन कारण मित्रांनो एखादी स्पर्धा विचारामध्ये आणणं आणि त्या स्पर्धेला अस्तित्वामध्ये उतरवणं आणि ती खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पार पाडणं ही गोष्ट फार अवघड आहे आणि ही सर्वांची मेहनत आपल्या स्पर्धेमागे पाहायला मिळत आहे. वेलकम 11 उसाटणे असो त्यानंतर ग्रामस्थ मंडळ उसाटणेचा जो पाठिंबा स्पर्धेला मिळालेला आहे सर्वांची मेहनत. 65 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 2 ओपनर्स पाहायला मिळतात. विनय गावण आणि त्यांच्या समवेत बंटी आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा घ्यावा लागेल कारण आज आपण पाहिलं की सक्सेसफुल चेस आपण एक होताना पाहिलं होतं ते देखील वाकलन संघाने केलं होतं आणि ते का झालं होतं त्याचं कारण देखील मी सांगितलं होतं की पॉवर प्लेच्या 2 षटकांचा जर तुम्ही फायदा घेऊ शकले तर चेस होऊ शकतं
आणि त्याच दृष्टिकोनातून जर विचार केला तर या मॅच मध्ये देखील 65चा चेस जर कंप्लीट करायचा आहे ना, तर पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय बंटी म्हात्रे, आणि सलामीसाठी जर आपण पाहिलं तर विनय गावंड आणि त्यांच्या समेत बंटी खाडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल दरम्यान इथनं फिल्डर्स पाठलाग करतात आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. 2 धाव्यांनी दरम्यान इथनं सुरुवात केली जाते, पण अंपायर सांगतायत की इथनं एक मिस्टेक घडली आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून मिस्टेक घडली, ओव्हर स्टेपिंग आणि नो बॉल. आणि नेक्स्ट बॉल आता हा फ्री हिट आणि सध्याचा घडीला इथनं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं, कारण जी गोष्ट हवी होती पहिलाच बॉल नो बॉल, त्यामध्ये 2 धाबा देखील कंप्लीट झाला आणि आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती विनय गावंड आहे. डावखुरा शैलीचा प्रतिम बॅटर. फ्री हिटचा बॉल आतली कडा लागली, बट विकेट किपर बीट, त्यानंतर फायनलिकचा फिल्डर देखील बीट. बघा प्रयत्न हाच होता की मोठा फटका खेळायचा आहे आणि बघा नशिबाने या 4 धावा येतात. सध्याच्या घडीला तर हेच आहे की रन्स येणं गरजेचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून याव्या आणि 4 धावा येतात. धाव फलक आता 7 वरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा संपूर्ण टीमचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण या टीम्सने देखील भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे. भरपूर चांगला लाईव्ह ब्रॉडकास्ट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 7 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल पडल्यानंतर चेंडू आता खाली राहत आहेत. तसाच विचार विनय देखील करतो, कारण या अगोदरचा बॉल देखील आपण पाहिला तर जेव्हा आतली कडा लागली होती तो बॉल देखील खालीच राहिला होता आणि हा चेंडू देखील खालीच राहतो. बघा आपण मोस्ट ऑफ पाहतो की चेंडू जेव्हा खाली राहतो ना तेव्हा फार त्रास होतो फलंदाजाला. बट यावेळेस पिच खेळले हवेमध्ये इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतात आणि कॅच देखील पकडली जाईल. पाठमोरी वळत असताना एक अप्रतिम कॅच पकडली आहे. फिल्डर होते रोशन म्हात्रेने टिपलाय हा झेल आणि धक्का लागला पगला. फलंदाज विनय गावंडला जावं लागेल वापस. पहिला फलंदाज विनय गावंड दरम्यान इथं बाद झाला. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती दाखल होतो मैदानाच्या हातामध्ये आयुष पाटील. स्टार्ट जर आपण पाहिला तर रन्स बरोबरच आहेत, कारण 7 धावा धाव फलकावरती खेळ आतापर्यंत जर आपण पाहिला तर 3 चेंडूंचा झालेला आहे. पॉवर प्ले मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू बाकी आहेत आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला गेलं तर 1 षटक आहे. म्हणजे 9 चेंडू अजून देखील पॉवर प्लेचे बाकी आहेत. त्याचा किती फायदा घेतील ते महत्वाचं. आयुष पाटील क्रमांक 3 वरती. फील्ड प्लेसमेंट आपण पाहूया. एक फिल्डर काऊ कॉर्नरला पाहायला मिळतो आणि एक लॉंग ऑफला फिल्डर ठेवला गेलाय. फुल लाईन टाकला, वाईड ऑफ ऑप्शन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला आहेत फिल्डरच्या गोष्टीची चर्चा मी केलीच होती. एक सिंगल रन प्रमाणित मिळेल. इनर सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट लावले गेलेत, कव्हरला फिल्डर आहे, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट, थर्ड ऑन फाईन लेग, त्याचप्रमाणे एक फिल्डर स्क्वेअर लेग ला आपल्याला पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे मिड ऑन देखील इनर सर्कल मध्ये आहे. आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर बंटी अगेन्स्ट बंटी ही बॅटल आता आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन कलात्मक क्लास पाहायला मिळतोय, बट इथनं फिल्डिंग देखील तितकीच चांगली. एका क्षणाला असं देखील वाटलं की पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं की काय, बट चांगली फिल्डिंग जे फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला होते रोशन म्हात्रेच होते. चांगली फिल्डिंग रोशनची पुन्हा एकदा. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती. यानंतर आणखीन एक चांगली लढत ईश्वरी 11 खोनी सी आपल्याला या मॅचच्या विजेता टीम सोबत फाईट करताना दिसणार आहे. पडल्यानंतर अतिरिक्त गतीने हा चेंडू निघाला, निर्धाव चेंडू येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 लॉस ऑफ 1 विकेट टीम श्री गणेश वल्लभ. म्हणजे येणाऱ्या 4 षटकांमध्ये अजून देखील इथं आवश्यकता असेल 55 धावांची अजून देखील आवश्यकता. आता रिक्वायर रेट जर आपण कॅल्क्युलेट केलं तर सध्याच्या घडीला इथनं पर ओव्हर बनवायचे आहेत. होऊ शकतोय.
कमबॅकचा मी उल्लेख केला. स्क्वेअर ऑफ द विकेट पंच केला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरसाठी आता चेज. चांगली फिल्डिंग शेवटच्या मोमेंटवरती आपल्याला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पाहायला मिळाली आणि तोपर्यंत 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. मग कधी कधी काय होतं की खऱ्या अर्थाने ॲज अ प्लेअर, ॲज अ बॅटर, चेजमध्ये तुम्हाला थोडा रिस्क घ्यावा लागतो आणि रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल. काही प्राप्त करण्यासाठी पर्याप्त प्रयत्न देखील गरजेचे आहेत आणि सध्याच्या घडीला ते प्रयत्न करायचे आहेत फलंदाजांना. 2 धावांच्या मदतीने स्कोर काढायचा 13. समोरच्या दिशेने उडवला, लॉफ्ट केला, लॉन्च केला, थेट पाठवला. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, मोठे फटके, आलाय मोठा फटका, लॉंग ऑन पार, षटकार. जबरदस्त फटका. गोलंदाजाने खऱ्या अर्थाने मिस्टेक केली, कारण लास्ट बॉल अगदी स्लॉट मध्ये होता आणि प्लॉट मध्ये पाठवला. स्क्वेअर ऑफ द विकेट, क्लासिकल स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल. पॉइंटला बीट केलं आणि हा बॉल देखील बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा पलीकडे षटकारानंतर हा क्लासिकल स्ट्रोक, चौकार. होतं की कमबॅक होऊ शकतं आणि आता कमबॅक करायला सुरुवात देखील झाली. बॅटर बंटी बॅट मधनं एक षटकार, त्यानंतर हा चौकार. आता प्रेक्षर गोलंदाज रोशन म्हात्रेवरती आणि हा देखील फुल टॉस आणि हा देखील गॅप मध्ये. बॉल दरम्यान 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4. या 4 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचल्याने खेळ देखील समाप्त. 2 षटकांचा, 2 षटकांमध्ये एकूण धाव फलक आहे 27. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 38 धाब्यांची. 38 धाब्यांची आवश्यकता. मग अगदी या षटका अगोदर जर आपण रिक्वायर रेट पाहिला तर ऑलमोस्ट 14 रन प्रति ओव्हर बनवायचे होते, बट आता तो रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर 12.66. आणि हेच असतं बघा, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक षटक देखील गेमला चेंज करण्यासाठी पुरेपूर आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळालं, कारण सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या आणि आता 18 मध्ये 38. म्हणजे आणखीन एखादं असं षटक ज्याच्यामध्ये 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा हव्या आहेत टीम श्री गणेश वल्लभला. कमबॅक चांगला आहे, पण अजून देखील प्रवास लांबचा आहे, कारण 18 मध्ये 38 धावा अजून देखील मी म्हणेन की मॅच 50-50 आहे. कोणीही जिंकू शकतो या परिस्थितीमधनं. चला, थोडी घाई करायची आहे, कारण अजून देखील भरपूर सारे सामने बाकी आहेत. यानंतर खोनी सी संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल, ज्यांनी या अगोदर जो सामना झाला होता आपण पाहिला होता ईश्वर 11 खोनी सी संघाला वावनचे संघासोबत खेळताना पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण अप्रतिम इनिंग विकी ठोंबरेची पाहिली होती, ज्याने आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बाय एनी बॅटर 42 धावा वैयक्तिक बनवला होता. 18 मध्ये 38 धावांची आवश्यकता. 30रं षटक गोलंदाज बंटी म्हात्रेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पहिलाच बॉल फुल टॉस आणि पॉइंटला धर्माडीतनं प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, कारण खऱ्या अर्थाने पुढे ड्राईव्ह मारत असताना कॅच पकडणं हे कार्य थोडं अवघडच असतं. प्रयत्न चांगला होता पॉइंटचा फिल्डरचा. 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील, म्हणजे आता 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूंवरती अजून देखील 36 धावांची आवश्यकता. बघा, विकेट जर हातामध्ये राहिले तर या रन्स चेज होण्याची दाट शक्यता आहे. 17 मध्ये 36. राऊंड द विकेट, पंच केलं, हॅमट केलं, बट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. दुसऱ्या धाब्यासाठी रिस्की कॉल आणि थ्रो थोडा धीमा. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना नक्कीच मिळेल. 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण होतील. मग खऱ्या अर्थाने जेही फिल्डर डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करत असतात, त्यांच्यासाठी महत्वाची ही गोष्ट असते की जेव्हा तुम्ही थ्रो करता तेव्हा तो अतिरिक्त गतीने थ्रो करणं आवश्यक आहे आणि ॲक्युरेट थ्रो करणं गरजेचं आहे, कारण लास्ट बॉलवरती कदाचित
जर ॲक्युरेट थ्रो अगदी वेगाने थ्रो आला असता तर रनआउटची शक्यता देखील झाली असती. पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूट वरती कमिट देखील झाले होते बट पंच करण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली डॉट बॉल दरम्यान इथनं येतोय. आता जर आपण समीकरण पाहिलं तर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 मध्ये 34 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूंवरती कमीत कमी 2 बाउंड्रीज कोणत्याही कंडिशन मध्ये हव्या आहेत श्री गणेश वल्लभ टीमला. 15 मध्ये 34 बाउंड्रीचा मी उल्लेख केला. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. एक्स्ट्रा रन च्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 32 म्हणजे 15 मध्ये आता 33 धाब्यांची आवश्यकता. मॅच चांगली रंगेल यामध्ये तर काही शंका नाहीये. प्रयत्न दोन्ही बाजूंनी चांगले लावले जात आहेत. स्विचिटचा फटका आणि जबरदस्त फटका. गॅप देखील भेदलं. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. निर्णायक क्षणावरती बॅटर अमन पाटीलचा बॅटमधनं हा चौकार. सरळ मार्गाने कधी कधी चांगली बॅटिंग जेव्हा होत नाही ना तेव्हा इम्प्रोव्हायझेशन किंवा स्विचिटचे फटके सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. वन्स अगेन जणू काही ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. लास्ट बॉल वरती देखील असाच काही फटका होता आणि या चेंडू वरती देखील तोच फटका आणि रिझल्ट देखील सेम चौकार. सलगचे 2 चौकार. मी 2 बाउंड्रीजचा उल्लेख जरूर केला होता आणि 2 चौकार येतात. 40 धावा धावफलकावरती म्हणजे अजून देखील 25 धावांची इथं आवश्यकता. असून देखील एक चेंडू आणि तो देखील फुल टॉस. ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला. तालमेल पहाची त्याच्या रफ्तारने 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 42. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम श्री गणेश वल्लभ. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता 23 धाव्यांची. म्हणजे 11.5 रन प्रति ओव्हर आता इथनं बनवायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक देखील आहे 2 मिनिटाचा आणि आपल्याकडे वेळ देखील आहे. सो तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. तशी जी मॅच समरी आहे मी ती तुमच्या समोर मांडतोय. पहिलं सत्र आपण पाकलं. 64 धावा बनवला होता श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीने आणि 65चा चेज होता आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं पहिलं षटक बंटी म्हात्रेने टाकलं ज्याच्यामध्ये तब्बल 10 धावा आल्या होत्या. एक विकेट देखील त्या ओव्हरमध्ये होती. त्यानंतर सेकंड ओव्हर आपण रोशन म्हात्रेला पाहिलं जिथनं कमबॅक झाला खऱ्या अर्थाने वल्लभ संघाचा. तिथे 17 धावा आल्या आणि लास्ट ओव्हर बंटी म्हात्रे त्याच्या सेकंड स्पेलमध्ये थोडा महाग ठरला कारण त्या ओव्हरमध्ये देखील 15 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती आता आवश्यकता आहे 23 धावांची. 12 मध्ये 23 आणि दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून हे षटक येणारे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. कारण फिल्डिंग युनिटच्या बाजूने जर आपण विचार केला तर बघा एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो म्हणजे हे षटक. आणि त्याच्यामध्ये विश्वास दाखवला कुणाल म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. कुणाल म्हात्रे आला. पहिलाच बॉल शफल होऊन खेळायचं होतं. आउट शाउट अपील अपील बट अंपायरने नकारलं. ओव्हरथ्रो देखील झाला. आता प्रश्न हाच पडला की या थ्रोची काही आवश्यकता होती का. मग थ्रो करत असताना कधी कधी बॅकअपला खेळाडू आहे की नाही
ते पाहणं देखील गरजेचं आहे, कारण हा सामना ज्या स्थितीमध्ये आहे आता एक एक धावेचं महत्व आहे. धावा दरम्यान 2 कंप्लीट होतील. धाव फलक आता 44 म्हणजे आता 11 मध्ये 21 धावांची आवश्यकता. क्लोज एन्काउंटर तर नक्कीच पाहायला मिळेल. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगणारच आहे, कारण ज्याप्रमाणे प्रयत्न दोन्ही टीम्स इथनं लावतायत. 11 मध्ये 21. शॉर्ट पिच टाकलाय, पूल केला, हवेमध्ये बॉल, गॅप मध्ये बॉल, एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. कारण लॉंग लेगला कोणताही फिल्डर नाहीये. एक फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, बट तो देखील थोडासा फाईन आहे. फुल लाईन टाकलाय, अपील आउट शॉट, यस फिंगर अप. चौकारानंतर कमबॅक इथनं गोलंदाजाचा विकेट मिळेल. लेग बिफोर विकेट जावं लागेल बॅटर बंटीला वापस. तिसरा धक्का. तसा बॅटमधनं देखील आपण 2 चौकार पाहिले, ते देखील दोन्ही स्विच हिटने आले होते. आता नवीन बॅटर प्रेम म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 17ची आवश्यकता असताना सध्याच्या घडीला आणखीन एक सफलता. क्लीन बोल्ट, बॅक टू बॅक विकेट्स. आहे की जेव्हा आपण अगदी मॅच मध्ये क्लोज येतो, विजयाच्या जवळ येतो, तेव्हा दबाव आणि दडपण आणखीन वाढतं. कारण मग स्टार्ट करणं, मिडल फेसला चांगलं खेळ करणं, त्याच्यापेक्षा जास्त कठीण गोष्ट असते फिनिश करणं. आणि सध्याच्या घडीला फिनिश कोण करेल हाच प्रश्न निर्माण होतोय. कारण गेले 2 चेंडू 2 विकेट असा दिवस भरपूर साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या, बट विकेट हॅट्रिक येईल का? हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड फटका आणि हॅट्रिक बॉल वरती धमाका येतोय. षटकार.
वरती जी गोष्ट घडली खऱ्या अर्थानं बघा अमनला स्ट्राईक हवी होती बट शुभम वरती देखील विश्वास दाखवू शकले असते कारण शुभमचा बॅटमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला 6 मध्ये आता 10 आणि स्पर्धेचा जो नियम आहे चेसिंग कंपल्सरी त्याचा ऍडव्हान्टेज फिल्डिंग टीम कडे आहे कारण जर एक धाव जरी वाचवली तरी सुद्धा इथं नागझरी संघ जिंकू शकतो 6 मध्ये 10 चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी प्लीज फिल्डिंग सेट करा 6 चेंडू शिल्लक आहे 10 धाब्यांची आवश्यकता थोडं फास्ट खेळा 6 मध्ये 10 पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील का पहिल्या 3 चेंडूंवरती जर कोणतीही बाउंड्री नाही आली तर बॅटर्स वरती प्रेशर वाढेल बट त्याच पलीकडे एखादी बाउंड्री एखादा चौकार किंवा षटकार जर येतो पहिल्या 3 चेंडूवरती तर हे इक्वेशन थोडं इझी होऊन जाईल आणि इथनं सांगण्यासारखी हीच गोष्ट आहे इथनं जिंकेल तोच जो या परिस्थितीमध्ये कूल अँड काम राहील कारण बघा कोणताही खेळ असो वरती 6 मध्ये 10 लेफ्ट हार्म आहे पहिलाच बॉल अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर येत आहे दुसऱ्या धावेसाठी रिस्की कॉल बट 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील म्हणजे आता 5 मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता सध्याच्या घडीला हृदयाचे ठोके गोलंदाजाचे देखील वाढतात फिल्डरचे देखील वाढतात आणि अशा परिस्थितीमध्ये मोस्ट ऑफ बघा काय होतं की ग्राउंड फिल्डिंग फार मॅटर करते या क्षणावरती आउटफील्ड मध्ये जे फिल्डर्स आहेत ना त्यांना थोडं क्विक राहावं लागेल एक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल 5 मध्ये आता 8 लफ्था माऊ द विकेट समोर आता अमन विकेटचा फटका खेळायचा होता आणि आता हेच म्हणावं लागेल की प्रेशर मध्ये बघा प्रयत्न चांगला होता कारण बघा थर्ड मॅन आणि पॉईंटचा फिल्डर 38 सर्कल मध्ये होता त्यांना बीट करण्याचा प्रयत्न होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये निर्धाव चेंडू येतो प्रेशर आता वाढतोय कारण 4 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता आहे कारण बघा आतापर्यंत या मॅच मध्ये जी मेहनत केलेली आहे ना श्री गणेश वल्लभ संघाने त्या मेहनतीला सार्थक जर ठरवायचं असेल ना तर या 8 धावा बनणं आवश्यक आहे आणि त्याच पलीकडे दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला नागझरी संघाचा ज्या संघाने काय लढत दिली आतापर्यंत या मॅच मध्ये 4 मध्ये 8 फुल लेंथ टाकलाय लॉप केलाय ओटीटी ओव्हर द टॉप स्ट्रोक व्हाट अ हिट सिक्सर दोन धाव्यांची आवश्यकता बघा ते म्हटलं जातं ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नाही वाटत आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा नाही करत काय सामर्थ्य काय हिंमत काय जिद्द या मॅच मध्ये दाखवली या युवा खेळाडूने अमन पाटीलने एकंदरीत संघ अडचणीमध्ये होता अडकला होता त्या परिस्थितीमधनं आपल्या संघाला विजयाचा मार्ग त्याने दाखवलाय 3 चेंडू शिल्लक 2 धाव्यांची आवश्यकता इक्वेशन आता थोडं इझी आहे या परिस्थितीमध्ये थोडी शांतता राखणं मी म्हणेन गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना कारण 3 मध्ये 2 10 आउट ऑफ 9 टाइम्स हे समीकरण चेस होतच बट कधी कधी का नाही होत कधी कधी माइंडमध्ये प्रेशर थोडेसे नेगेटिव्ह थॉट्स येतात तेव्हा जाऊन मिस्टेक घडतात बट अमन चांगली बॅटिंग करतो वेल सेट बॅटिंग करतो बट आता दुसऱ्या बाजूने जर 3 मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता ड्राइव्ह करत असताना अपिश खेळलेत बीट केलाय कव्हरला आणि या फटक्यासोबत सामना समाप्त सामना इथनं जिंकलाय श्री गणेश वल्लभ संघाने अभिनंदन टीम श्री गणेश वल्लभ अतिशय चांगला सामना नेक टू नेक फाईट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली बट शेवटचं हसू वल्लभ संघ आपल्याला हसताना दिसेल कारण मैदानाच्या आतमध्ये अमन पाटीलची अप्रतिम इनिंग आपण पाहिली आपण टॉस सर्वप्रथम करणार आहोत ईश्वरी 11 खोनी सी टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे वल्लभ संघाचे कॅप्टन फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही या टॉस साठी या वल्लभ टीमचे कॅप्टन टॉस साठी या सर्वप्रथम सन्माननीय साईनाथ दादा पाटील दादांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे साईनाथ दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत चला ईश्वरी 11 खुनी सी टीमचा कॅप्टन आपण देखील या टॉस आपण करणार आहोत कॉल कोणाचा असेल ते सांगा फक्त कॉल असेल वल्लभ संघाचा हेड अशी मागणी हेड इट इज म्हणजे